हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट स्वीट प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट स्वीट प्रणूमध्ये आपण खूप पारंपरिक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे खरवस, जो की चिक्यापासून बनवला जातो। चिका एकतर गाईचा असतो नाहीतर म्हशीचा। चिका म्हणजे जे गाईचं किंवा म्हशीचं कोवळं दूध येतं त्याला चिका म्हणतात। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे अर्धा लिटर पेक्षा थोडासा कमी इतका चिका घेतलेला आहे। पूर्ण अर्धा लिटर नाही, हा थोडासा कमी अर्धा लिटर साठी। आता एका भांड्यामध्ये हा चिका आपण घ्यायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा। आता जितका चिका आपण घेतलेला आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला दूध यामध्ये टाकायचं आहे। म्हशीचा चिका असेल तर म्हशीचं दूध टाकायचं, गाईचा चिका असेल तर गाईचं दूध टाकायचं। इथे आपण गाईचा चिका घेतला होता त्यामुळे गाईचं दूध घेतलंय। जेवढा तांब्याभर हा चिका होता त्याच्या दुप्पट आपल्याला इथे दूध घ्यायचंय। त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता तेवढेच तांबे भरून आपण इथे 2 तांबे इतकं दूध घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साधारणतः 150 ग्रॅम इतका गूळ टाकायचा आहे। गूळ आपण किसून घेतलेला आहे किंवा चिरून घेतलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि तो गूळ आता आपण यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर अर्धा मोठा चमचा भरून आपण वेलची पावडर यामध्ये टाकले आणि त्यानंतर जायफळ किसून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। एक अख्खा जायफळचा तुकडा असेल तुमच्याकडे तर त्या अख्ख्या जायफळच्या तुकड्याचा 1/4 भाग आपल्याला इथे वापरायचा आहे। इथे अर्धा जायफळचा तुकडा होता तर आपण अर्धा जायफळ इथे वापरलेला आहे। म्हणजे अर्धच जायफळ आपण इथे वापरले आणि अर्ध ठेवून दिलंय अर्ध्या तुकड्यामधलं। पण जायफळाने ना अगदी मस्त अशी चव येते तुमच्या खरवसाला। त्यानंतर आता हे आपल्याला अगदी व्यवस्थित घुसळून घ्यायचंय जेणेकरून ह्याच्यामधला जो गूळ आहे तो पूर्णपणे वितळला जाईल आणि ह्या जे चिका आणि दूध आहे ते पूर्ण एकजीव होईल। साधारणतः 10 ते 12 मिनिटं आपल्याला खूप व्यवस्थित हे घुसळून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 10 ते 12 मिनिटं आपण चिका अगदी व्यवस्थित असा घुसळून घेतलाय। यातला गूळ पूर्णपणे वितळला गेलाय। आता यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचे इतकं ओलं खोबरं टाकायचंय। जेव्हा खरवस खातो तेव्हा दाताखाली असं ओलं खोबरं येतं ना तेव्हा ते खायला अगदी अप्रतिम लागतं। आता पुन्हा हे थोडा वेळ घुसळून घेऊया साधारणतः 2-3 मिनिटांसाठी। इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं चिका आपला घुसळून झालेला आहे। आता ह्याचा आपल्याला खरवस बनवायला टाकायचा आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता एक भांडं घ्यायचंय ज्या भांड्यामध्ये खरवस व्यवस्थित शिजला जाईल। ह्या पातेल्यामध्ये आता आपल्याला खरवस शिजून घ्यायचा आहे। भांड्याला थोडासा चिका आजूबाजूला लागला असेल तर तो सुद्धा दूध टाकून घ्यायचा आहे आपल्याला। अजिबात काही वाया घालवायचं नाहीये इथे। आता सगळ्यात पहिल्यांदा चिका आपण गॅसवरती ठेवल्यानंतर मोठ्या गॅसवरती आपल्याला त्याला शिजून घ्यायचंय साधारणतः 5 ते 7 मिनिटं। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं कडेने बॉईल यायला सुरुवात झाली। पूर्ण चिका मध्यभागी येऊन जमा झालाय। अशा वेळी आता गॅस आपल्याला बारीक करायचा किंवा मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती आता आपल्याला हा खरवस शिजून द्यायचा आहे। खरवस शिजायला 20-25 मिनिटं आरामात लागतात। आता झाकण ठेवायचंय आणि साधारणतः 15 मिनिटांसाठी खरवस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आपण या ठिकाणी गॅसचा फ्लेम मीडियम ठेवलेला आहे। खूप जास्त हाय सुद्धा नाही केले आणि खूप लो गॅसवरती सुद्धा आपण तो शिजवून नाही घेते। जसं जसं खरवस शिजत जातो तसं तो कमी कमी होत जातो। इथे तुम्ही पाहू शकता कडेला मस्त असं थर यायला जमा झालाय आणि खरवस सुद्धा शिजत शिजत आता तो कमी होत चाललाय। खरवस खाताना अगदी दाणेदार लागला पाहिजे। जर गळगळीत लागला ना खरवस खाताना तर मग खरवस खाण्याची खरी मजा येत नाही। बरेच लोक खरवस बनवताना चुकतात, अगदी गळगळीत असा खरवस बनतो पण खरवस हा असं दाणेदार असला की खायला खूप जास्त मजा येते। इथे तुम्ही पाहू शकता आता आपला खरवस खूप मस्त असा शिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याची क्वांटिटी किती कमी झालेली आहे। अगदी पातेलं भरून होतं आणि आता पातेल्याच्या फक्त तळाला हा खरवस झालाय। पण खरवस शिजवण्यासाठी भांडं मोठंच घ्यावं लागतं म्हणजे तो करपत सुद्धा नाही आणि ओतू सुद्धा जात नाही। आता हा खरवस आपला शिजलेला आहे, त्याला आपण झाकून थोडा वेळ गार करून घेऊयात। साधारणतः 20-25 मिनिटांसाठी इथे खरवस आपण गार करायला ठेवलेला।
ह्या खरवसाच्या आता खापी पाडून घ्यायच्यात आपल्याला. तुमच्या सोयीप्रमाणे कशाही खापी तुम्ही पाडू शकता किंवा असंच सुद्धा चमच्याने घेऊन खाऊ शकता. खरंच खूप अप्रतिम लागतो खरवस. तुम्ही जर अजून खाल्ला नसेल ना कधी खरवस प्रकार तर नक्की एकदा घरी करून बघा आणि खाऊन बघा. कारण विकतचा खरवस खातो तेव्हा त्यात एवढी मजा येत नाही, गिळगिळीत असा लागतो. अशा पद्धतीने बनवलेला खरवस खरंच खूप छान लागतो. नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून पहा. खूप सोपी अशी खरवसाची रेसिपी आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.